नमस्कार श्रोते हो. निरामय या कार्यक्रमाचे सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण आजच्या भागामध्ये आधुनिक फिजिओथेरपी याविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी फिजिओथेरपिस्ट डॉक्टर राहुल देशमुख यांना आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करते आहे. सर, सुरुवातीलाच आपण फिजिओथेरपी नेमकी काय आहे हे आपण आपल्या श्रोत्यांना सांगूया. फिजिओथेरपी ही वैद्यकीय विज्ञानावर आधारित एक उपचार पद्धती आहे, ज्यामध्ये रुग्णाची शारीरिक हालचाल व कार्यक्षमता सुधारण्यासाठी, वेदना कमी करण्यासाठी व दुखापतीमधून लवकर बरे होण्यासाठी व व्यक्तीची किंवा रुग्णाची जीवनशैली सुधारण्यास मदत होते. थोडक्यात सांगायचं झालं तर कुठल्याही औषधी न घेता शारीरिक व्याधी दूर करण्याची वैज्ञानिक उपचार पद्धती म्हणजे फिजिओथेरपी. तुमच्या पहिल्याच वाक्यात तुम्ही सांगितलं की फिजिओथेरपी एक वैद्यक विज्ञानशास्त्र आहे. तरी पण मला हा प्रश्न विचारायचा आहे, कारण बऱ्याचशा श्रोत्यांच्या मनात अशी शंका असते की काय मसाज तर केला जातो किंवा काहीतरी मशीन्स तर लावल्या जातात, तर ही फिजिओथेरपी जी आहे ही मेडिकल सायन्सची शाखा आहे का? होय, सायन्सची शाखा आहे. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस म्हणजे MUHS नाशिकच्या अंडर हा कोर्स आपल्या महाराष्ट्रामध्ये घेतला जातो. नीट थ्रूच आपण याला ॲडमिशन घेऊ शकतो. म्हणजे हे तर आपण अगदी सांगतो आहोत, म्हणजे आपले जे पेशंट असतील, श्रोते असतील, तर त्यांना आजाराविषयी तर माहिती मिळतेच आहे किंवा फिजिओथेरपीविषयी माहिती मिळते, पण जे नवीन मुलं आहेत ज्यांना वाटतं आहे की मी कुठल्या शाखेला ॲडमिशन घेऊ, तर त्यांच्यासाठी पण अत्यंत महत्त्वाची माहिती आपण आपल्या कार्यक्रमामधनं सांगतो आहोत. एक थोडक्यात आपण विषय निघालाच आहे, तर या शाखेची प्रवेश प्रक्रिया जी आहे तर किंवा तिचा काय कालावधी आहे ग्रॅज्युएट व्हायला वगैरे, तो पण सांगूया. या शाखेला ॲडमिशन घेण्यासाठी 12वी नंतर नीटची जी एक्झाम असते ती सगळ्यांना माहीतच आहे, ती घेणे गरजेचं आहे. ती पास होणे फार गरजेचं आहे आणि याच्या मार्क्सवरच तुम्ही फिजिओथेरपी या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता. हा कोर्स 5 वर्षांचा असतो आणि याच्या पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस 2 वर्षाचे असतात आणि 7 ते 8 अशा ब्रँचेस आहेत की ज्यामध्ये आपण पोस्ट ग्रॅज्युएशन फिजिओथेरपीमध्ये करू शकतो. लक्षात घ्या श्रोते हो, आज आपण सुरुवातीलाच हे जे काही 1-2 प्रश्न घेतलेत की फिजिओथेरपी ही मेडिकल सायन्सची शाखा आहे का किंवा या शाखेमध्ये आपण प्रवेश कसा घेणार. पुढचा प्रश्न मी विचारण्याआधी तुम्हाला सांगते की मी हे पण विचारणार आहे की बाबा पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे तर त्याच्यामध्ये किंवा त्याच्या कोणत्या शाखा आहेत. श्रोते हो, हे यासाठी की बरेचदा होतं असं आहे की आपल्याला एखादी शाखा पूर्णपणे माहिती नसते आणि कुठल्या आजारावरती त्याच्यामध्ये आपल्याला काय उपचार मिळणार आहे हे नीटचं माहिती नसतं आणि या उपचारांपासून आपण दूर राहतो. सर, आपण हे सांगूया ना की पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये कोणत्या कोणत्या शाखा आहेत फिजिओथेरपीच्या? फिजिओथेरपी पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये एक तर ऑर्थोपेडिक्स फिजिओथेरपी, ऑर्थोपेडिक्स, नंतर न्यूरोलॉजी, त्याच्यानंतर स्पोर्ट्स फिजिओथेरपी, कार्डिओपल्मोनरी फिजिओथेरपी, पीडियाट्रिक न्यूरोलॉजी, त्यामध्ये फिजिओथेरपी, हँड कंडिशन्स आणि आता नवीन ॲड झालेलं फिजिओथेरपी इन ऑन्कोलॉजी, CBR म्हणजे कम्युनिटी बेस्ड रिहॅबिलिटेशन. अशा 7 ते 8 ब्रँचेस आहे की ज्यामध्ये आपण फिजिओथेरपीचा पोस्ट ग्रॅज्युएशनचा किंवा मास्टरचा कोर्स करू शकतो. जे एकूण एक नाही आहे की तुम्ही गेलात आणि तुम्हाला काहीतरी व्यायाम प्रकार शिकवणार आहे किंवा कुठला मसाज करून भेटणार आहे. एवढ्या शाखा आहेत म्हणजे तेवढ्या रुग्णांना स्पेशल त्याचा फायदा मिळणार आहे, स्पेशल उपचार त्यांना मिळणार आहेत. डॉक्टर, आपण हे सांगूया की कोणत्या रुग्णांना या फिजिओथेरपीचा फायदा होतो? सांगायचं झालं तर अगदी 1 दिवसांच्या जन्मलेल्या बाळापासून तर 100 वर्षांच्या माणसापर्यंत आपण जितके मेजर किंवा मायनर आजार असतात भरपूर सारे, तर त्यामध्ये फिजिओथेरपी येते. आता सांगायचं झालं तर हाडांशी संबंधित जे आहे त्यामध्ये नेक पेन येतं, बॅक पेन येतं किंवा मग एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये एखाद्या हाडाचं फ्रॅक्चर झालं त्याचं ऑपरेशन नंतर फिजिओथेरपी असतं. न्यूरोलॉजीमध्ये आपण विचार केला तर पक्षाघात असतो, लकवा असतो किंवा मग ॲक्सिडेंटमध्ये डोक्याला इजा होते, त्याच्यामुळे जे ऑपरेशन होते डोक्याचं किंवा ब्रेनचं, त्याच्यानंतर फिजिओथेरपी असते. स्पोर्ट्स तर आहेच, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्समन हे आणि त्यांची इंजुरी हे सोबतच चालतात आणि जितक्या दिमतीनं ते पुन्हा मैदानावर खेळायला येतात तर हे फक्त आणि फक्त फिजिओथेरपीमुळे.
कार्डिओपल्मनरी फिजिओथेरपी ICUच्या पेशंटला फार महत्त्वाची ठरते. पिडियाट्रिक फिजिओथेरपी किंवा पिडियाट्रिक न्यूरोलॉजी फिजिओथेरपी यामध्ये एखाद्या वेळेस बाळाला जन्मतःच व्यंग असतं किंवा मग सेरेब्रल पाल्सी सगळ्यांना माहीतच आहे. तर अशा याच्यात फिजिओथेरपीचा महत्त्वाचा रोल आहे. हँड कंडिशन्स आहे किंवा मग ऑन्कॉलॉजी आहे, जी नवीन पोस्ट ग्रॅज्युएशनची ब्रँच ॲड झालेली आहे की ज्यामध्ये कॅन्सर सर्जरीनंतर जी फिजिओथेरपी करावं लागते तर ती फिजिओथेरपी ऑन्कॉलॉजीमध्ये येते. अशा प्रकारच्या आजारमध्ये आपण फिजिओथेरपी घेऊ शकतो. भरपूर सगळे आजार आपण सांगितलेत, त्यातले तर काही अगदी काय म्हणता येईल गंभीर स्वरूपाचे असे आजार आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला ऑपरेशनची गरज लागणार आहे श्रोतेहो. आणि अशा ठिकाणी तुम्हाला जेव्हा त्या अवयवाची हालचाल कमी झाली आहे तर ती पुन्हा पूर्ववत करणं यासाठी फिजिओथेरपिस्टची मदत लागणारच आहे. सर, शंका अशी आहे मनामध्ये की फिजिओथेरपी मला असं वाटतं जायचं आणि 1 महिन्याचा मी कोर्स करून घेतला किंवा असं हे, तर किती काळ लागतो, किती वेळ लागतो, कधीपर्यंत घ्यावी लागते? कारण जायच्या आधीच भीती असते की मग आपल्याला इतके दिवस आपण अडकून पडू का, नको बाबा त्यापेक्षा. तर पेशंटला हे पण कळलं पाहिजे की मला ही किती गरजेची आहे आणि त्याला वेळ किती लागणार आहे. बरोबर. पेशंट जेव्हा आमच्याजवळ येतो आणि तो कोणता आजार घेऊन आमच्याकडे येतो त्यावर फिजिओथेरपी किती वेळ करायची, किती काळ करायची आणि किती कालावधीसाठी करायची ते ठरतं. समजा एखादं फक्त सांध्याचं दुखणं घेऊन पेशंट समजा आलेला असेल आणि त्याचं ऑपरेशन नसेल झालेलं, बाकी त्याला कोमॉर्बिडिटीज नसतील, तर अशा पेशंटमध्ये आमचं काम फक्त त्याचं दुखणं कमी करणे आणि सांध्यांची हालचाल नॉर्मल करणे एवढं असतं. तर मग अशा पेशंटला खूप जास्त वेळ लागत नाही. किंवा मग अशा पेशंटला आम्ही काही दिवस फिजिओथेरपीच्या दवाखान्यात किंवा क्लिनिकमध्ये बोलावून त्यांचे जे एक्सरसाइजेसमध्ये आम्ही ट्रेन करतो आणि त्या एक्सरसाइजेस त्यांना घरी करायला सांगतो. पण एखाद्या वेळेस खूप मोठा आजार असतो, जसं आता पॅरालिसिस झाला किंवा मग हेड इंजुरीनंतर मेंदूचे किंवा डोक्याचे जे ऑपरेशन झालं, त्यानंतर जो पक्षाघात किंवा त्यानंतरचे रिकव्हरीसाठी जेव्हा पेशंट फिजिओथेरपीसाठी येतात तर अशा केसेसमध्ये जास्त वेळ लागतोच. हे पेशंटला पण माहीत असतं आणि त्यांचे डॉक्टर पण त्यांना स्थित समजावून सांगतातच. तर अशा पेशंटमध्ये थोडासा जास्त वेळ लागतो. जसं आता एखाद्या वेळेस 3 महिने लागू शकतात, एखाद्या वेळेस 6 महिने लागू शकतात. पण जितकाही वेळ लागतो, समजा मी 3 महिने म्हटलं तर त्यांना 3 महिने कंटिन्यू करावं लागतं असं नाही. काही दिवस कंटिन्यू करणे, मग पेशंटला घरी करायला सांगणे, पुन्हा मग काही दिवस कंटिन्यू करणे, अशा पद्धतीचं आपण एक प्रोटोकॉल फिजिओथेरपीचा त्यांना सांगू शकतो. एकूणच आपण ज्या कुठल्या थेरपीचा उपचार घेणार असू श्रोते हो, तर तेव्हा आपल्याला ती थेरपी कसं काम करते, नेमका उपचाराची पद्धती काय आहे आणि हे सगळं समजावून घेणं आवश्यक असतं. किंवा मग होतं असं की पूर्वानुभव जो असतो आपण कोणाचं ऐकलेलं असतं आणि त्यानुसार मग आपल्यालाच वाटतं त्याला तर 10 दिवस बोलवलं, मला 2 महिने का? किंवा मग आहे काय साधी हालचाल आहे तर ती हा प्रश्न मला विचारायचाच आहे सर श्रोत्यांना, तर मी सांगतेच आहे. एखाद्या वेळेला एखाद्या सांध्यासाठी जेव्हा एखादा व्यायाम प्रकार सांगितला जातो आणि मग असं वाटतं की हे काय, हे तुम्हाला घरी करता आलं असतं, पण ते एवढं सहज नसतं. हालचाल आपल्याला ती सहज वाटते, तर त्याचं आपण महत्त्व सांगू ना की ती तुम्हाला सहज वाटते, आपण ती योग्य पद्धतीने आपण फिजिओथेरपिस्टकडनं कशी शिकून घेतली पाहिजे आणि का घेतली पाहिजे. बरोबर. आता सांगायचं झालं तर एक उदाहरण देऊन आपण याला समजण्याचा प्रयत्न करू. जसं आता फ्रोझन शोल्डर हा एक सांध्याचा आजार आहे, ज्याच्यामध्ये जे शोल्डर जॉईंटचं जे कॅप्सूल असतं तिथून तो जॉईंट किंवा तो जो भाग आहे कॅप्सूल तो कडक होण्यापासून सुरुवात होते आणि हळूहळू वरचे जे मसल्स असतात किंवा त्या जॉईंटवरच्या ज्या कव्हरिंग असतात त्या पण कडक होतात. तर अशा कंडिशनमध्ये काय होतं की ती जी कॅप्सूल असतं जी कडक होते आणि त्याच्यामुळे खांद्याला स्टिफनेस येतो किंवा खांदा जखडतो, तर ती कुठल्या अँगलमध्ये जास्त जखडल्या गेली आहे किंवा मग कुठल्या अँगलमध्ये ती फ्री आहे हे पाहून त्या मसल्स कुठल्या जास्त कडक झालेल्या आहेत किंवा टाईट झालेल्या आहेत त्याची एक्झरसाइज आपण फिजिओथेरपी क्लिनिकमध्ये फिजिओथेरपिस्टच्या हातून योग्य पद्धतीने करून घेऊ शकतो. पण हे
पेशंटच्या दृष्टीने आपण पाहिलं तर पेशंटला वाटतं काही नाही, डॉक्टरांनी तर फक्त माझा हात वर केला खाली केला हे तर मी घरी पण करू शकतो. पण ती मूवमेंट कुठल्या अँगलनी व्हायला पाहिजे, कुठल्या प्लेनमध्ये व्हायला पाहिजे आणि किती अँगलनी व्हायला पाहिजे हे महत्त्वाचं असते. याच्यासाठी आपल्याला फिजिओथेरपिस्टचा सल्ला आणि त्यांच्या अंडर फिजिओथेरपी काही दिवस करणे गरजेचं असतं. म्हणजे मी तर असं सांगेन श्रोत्यांना की बरेचदा होतं की सोशल मीडियावरती पण आपण भरपूर सगळी माहिती गोळा केलेली असते. हो. काय सांगाल सर? खूप जण येतात जेव्हा आम्ही पेशंटला घेतो आणि त्यांना सांगतो, ते म्हणतात की हो हे आम्हाला माहीत आहे. तर त्यांना जेव्हा आम्ही विचारतो की कुठं कसं कोणाकडे फिजिओथेरपी केली किंवा कुठे कसं माहीत पडलं, ते सांगतात यूट्यूब केलं, आम्ही गुगल केलं तिच्यात. पण असे पण केसेस आहेत की जे फिजिओथेरपिस्टला बाकी कुठल्याच डॉक्टरांना न दाखवता डायरेक्ट यूट्यूबवरून एक्सरसाइज करतात आणि त्यांचं दुखणं वाढवून येतात. तर हे नक्कीच पेशंट्सनी टाळायला पाहिजे. तुम्ही सल्ला घ्या, तुम्ही तुमच्या त्रासाचं निदान करा आणि त्याच्यावर स्पेसिफिक ट्रीटमेंट घ्या आणि लवकर बरे व्हा. एवढंच मला मला तेच सांगायचं. तुमच्याकडनं अपेक्षित होतं सांगणं. होतं असं की खूपदा बरेचसे लोक आत्ताच आपण बोललो त्यानुसार सोशल मीडियावरती पाहतात आणि मग स्वतः व्यायाम करतात. पण श्रोते हो, लक्षात घ्या की आपल्याला व्यायाम प्रकार कळला, कदाचित सांगितलं असेल, तो योग्यच असेल, तोच आपल्याला डॉक्टर सांगणार असतील, पण आपलं दुखणं नेमकं काय आहे हे सोशल मीडिया तुम्हाला सांगू शकणार नाही आहे. ते तुम्हाला तुमचे डॉक्टर, तुमचे फिजिओथेरपिस्ट जे आहेत तेच सांगू शकतील आणि त्यासाठी, त्या निदानासाठी म्हणून आपल्याला आपल्या डॉक्टरांपर्यंत जाऊन पोहोचायचं असतं. सर, आपण हे सांगूया आता की फिजिओथेरपीमध्ये पण भरपूर बदल झालेले आहेत. ही आधुनिक फिजिओथेरपी जी आली आहे, तर त्याच्याबद्दल आपण माहिती सांगूया श्रोत्यांना. हो, अगदी बरोबर. फिजिओथेरपी या विषयामध्ये किंवा यांच्या ट्रीटमेंटमध्ये पण खूप आमूलाग्र बदल झालेले आहेत. खूप ॲडव्हान्स टेक्निक आलेल्या आहेत. सगळ्यांना माहीतच आहे की हे जे युग आहे हे AI चं युग आहे. त्याच्यामुळे ज्या आधी मशीन्स होत्या त्या AI सोबत निगडीत नव्हत्या. आता ज्या मशीन्स आलेल्या आहेत त्या AIशी निगडीत आहेत. तर यामध्ये जॉईंटची हालचाल करताना एखाद्या वेळेस जी आपण मशीन यूज करतो, तर AI त्या जॉईंटचा नॉर्मल अँगल, एखाद्या नॉर्मल पर्सनमध्ये त्या जॉईंटचा अँगल किंवा ती हालचाल कुठल्या अँगलनी होते ते डिटेक्ट करतं आणि मग ती पेशंटवर करवतं. तर यामुळे काय होतं की जो कन्व्हेन्शनल फिजिओथेरपीमुळे जो वेळ लागायचा पेशंटला रिकव्हरीला, तो निश्चितच कमी होतो. पण ॲडव्हान्स फिजिओथेरपी जसं ॲडव्हान्स काहीतरी घेऊन येतं तसंच ते खर्चिक पण खूप असतं. तर एवढंच एक आहे की ॲडव्हान्स फिजिओथेरपी खर्चिक राहू शकतं खूप जणांना. सर, मला हे सांगा की फिजिओथेरपीमध्ये इलेक्ट्रिक थेरपी जी दिल्या जाते, तर त्यामध्ये मशीनच्या वेगवेगळ्या याचा उपयोग केला जातो. वेगवेगळ्या आजारांमध्ये वेगवेगळ्या यांचा उपयोग असतो. तर त्याची काय भूमिका आहे? किंवा त्यांना असं वाटतं की बाबा मला आता हिची सवय होऊन जाईल, ही मला नको ही ट्रीटमेंट, तर असं काही होतं का? पेशंटला कधी कधी वाटतं असं की याची मला सवय होईल, पण तसं निश्चितच नसतं. पेशंटचा आजार पुन्हा तेच की पेशंटचा आजार कुठला आजार घेऊन पेशंट फिजिओथेरपिस्टकडे आलेले आहेत. जसं आता सॉफ्ट टिश्यू इंजुरी असेल, जॉईंटच्या आतमधल्या स्ट्रक्चरची काही इंजुरी असेल, तर त्याच्यासाठी आपण एक मशीन वापरतो. समजा पेशंटला पेन खूप असेल आणि स्टिफनेस मसलचा खूप जास्त असेल, अशा वेळेस आपण IFT नावाची एक मशीन यूज करतो. एखाद्या वेळेस नर्व कुठेतरी दबल्या जाते आणि पूर्ण हातात किंवा मग पायात मुंग्या येतात, याच्यासाठी आपण एक वेगळ्या प्रकारची मशीन्स यूज करतो. जॉईंटची स्पेसिफिक सांगायचं झालं तर नी जॉईंटची हालचाल जेव्हा ऑपरेशन नंतर कमी होऊन जातं किंवा मग पेशंट भीतीपोटी ती हालचालच करत नाही, त्याच्यामुळे तो जॉईंट ऑपरेशन नंतर स्टिफ होतो. तो स्टिफनेस घालवण्यासाठी आणि एक रिदमिक मुवमेंट तिथे त्या जॉईंटमध्ये येण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची CPM नावाची मशीन असतं, तर ती आपण यूज करतो. अशा प्रकारच्या अनेक मशीन्स आहेत की ज्या आपण आजार काय आहे ते ठरवून मग ती मशीनचा वापर करतो. निश्चितच त्याची सवय लागणार नाही आहे. पण डॉक्टर, मला काय वाटतं की मशीननी जेव्हा काहीतरी तुम्हाला उपचार दिला जातो, तर तो मोठा आरामदायी असा असतो.
म्हणजे आपल्याला स्वतःला पेशंटला त्याच्यामध्ये काहीच करावं लागत नाही आणि म्हणून पण मग असं वाटत असावं की मशीननी छान वाटलं होतं आणि आता घरी आल्यावर मला बरं वाटत नाही आहे. कदाचित घरी जे सांगितले जातात तुम्हाला व्यायाम प्रकार करायला ते कठीण नक्कीच असणार आहे, कारण त्याच्यासाठी कष्ट पडणार आहेत, ते तुम्हाला स्वतःला करायचे आहेत. तर याची मात्र त्यांनी स्वतः सवय लावून घ्यावी. डॉक्टर हे सांगा की प्री आणि पोस्ट ऑपरेटिव्ह फिजिओथेरपी जी आहे तर त्याबद्दल आपण काय सांगू? जे आता आपण आधुनिक फिजिओथेरपीबद्दल बोललो, किंवा फिजिओथेरपीचा जो अवेअरनेस सगळीकडे तळागाळातल्या लोकांपर्यंत पण पोचतोय, त्यातलीच एक नवीन पद्धत किंवा मग नवीन टेक्निक म्हणता येईल. प्रिहॅबिलिटेशन किंवा प्रिहॅब आपण याला म्हणतो. जसं आता सर्जरी करताना 2 प्रकारच्या सर्जरी असतात. जसं एक इमर्जन्सी सर्जरी असते की तिथल्या तिथेच त्याच दिवशी किंवा एखाद्या दिवसानंतर लगेच करावं लागतं. किंवा मग दुसरा एक सर्जरीचा पार्ट असतो की इलेक्टिव्ह, की जसं आता गुडघा प्रत्यारोपण किंवा मग नी रिप्लेसमेंट सर्जरी आपण ज्याला म्हणतो. तर नी रिप्लेसमेंट सर्जरीला पेशंट वेळ देतो की मला या तारखेला या दिवसाला मला करायचं आहे, आणि ते करूच शकतो पेशंट, कारण की ती इलेक्टिव्ह सर्जरी आहे, ती इमर्जन्सी सर्जरीमध्ये येत नाही. तर मग अशा पेशंटमध्ये जेव्हा सर्जरीनंतर जी फिजिओथेरपी असते तीच एक्सरसाइजेस आपण सर्जरीच्या आधी म्हणजे प्री ऑप आपण करायला लावतो. त्याचा फायदा असा होतो की जे मसल्स कमजोर झालेले असतात किंवा ज्या मसल्स खूप टाईट झालेले असतात ते 10 ते 15 दिवसांमध्ये फ्री होतात. त्या वीक मसलमध्ये 10 ते 15 दिवसांमध्ये छान ताकद येतं. याचा फायदा ड्युरिंग सर्जरी सर्जनला पण होतो आणि पेशंटला पण एक विश्वास येऊन जातो की मला याच एक्सरसाइजेस, या प्रकारच्या एक्सरसाइजेस सर्जरी नंतर पण करायच्या आहेत. तर प्रिहॅबिलिटेशन हे असतं की प्री ऑप आणि पोस्ट ऑप ज्या एक्सरसाइजेस असतात त्या थोड्याशा सारख्या पद्धतीच्या असतात. यामध्ये पेशंटचा जास्त फायदा आहे. पेशंटचं जे आउटकम असतं सर्जरीनंतर ते नक्कीच म्हणजे त्याला कमी दिवस लागतात, कमी दिवसात पेशंट चांगला होतो. हो ना, आपण असं बरेचदा पाहतो की लहानपणी शिकलेल्या ज्या गोष्टी आहेत किंवा आधी शिकलेली गोष्ट जी आहे मध्ये काही काळ गेल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ लागतो पण तुम्हाला ती आठवते, तुमच्या शरीराला पण ती आठवते. ती हालचाल जर असेल तुम्ही आधी करून घेतली असेल, प्री ऑपरेटिव्ह आपण जी म्हणतो आहे ती जर थेरपी तुम्ही घेतली असेल तर निश्चितच ऑपरेशन झाल्यानंतर तुमचं शरीर जे आहे ती आठवणार आहे की ही क्रिया मी केली आहे, ही मला जमते, ही मला येते. आणि निश्चितच ही जी थेरपी आहे प्री, ही तुम्हाला पोस्ट ऑपरेटिव्हसाठी पण प्रचंड महत्त्वाची अशी ठरणार आहे. तर खूप खूप महत्त्वाची आणि खूप चांगली माहिती तुम्ही सांगितलीत की ज्याच्यामुळे त्या पेशंटला विश्वास निर्माण होणार आहे की मला हे करता येतं, हे मी सहज करणार आहे, आणि ती ऑपरेशनची किंवा फिजिओथेरपीची जी भीती त्यांच्या मनामध्ये आहे ती पूर्णतः निघून जाईल. आपण बोललो 2-3 वेळा आपला उल्लेख झाला की फिजिओथेरपीमध्ये आपण पेशंटला होम एक्सरसाइज जो देणार आहोत तो त्यांनी करायलाच हवा आहे. पण आपण जरा कान धरून त्यांना त्याचं महत्त्व समजावून सांगूया की हे किती महत्त्वाचं, अत्यंत महत्त्वाचं तर आहेच, पण ते कसं आहे हे थोडं आणखीन आपण जर त्यांना विस्तृत स्वरूपात सांगितलं तर नक्कीच त्याचं महत्त्व पटेल. बरोबर. जेव्हा पेशंट एखाद्या कंडिशन घेऊन फिजिओथेरपिस्टकडे येतो आणि फिजिओथेरपिस्टनी डायग्नोज केल्यानंतर त्यांच्या दुखण्याचं निदान झाल्यानंतर फिजिओथेरपिस्ट एक प्रोटोकॉल त्यांच्यासाठी सेट करतो. तर त्या प्रोटोकॉलमध्ये काही मशीन्स, काही एक्सरसाइजेस, काही मॅनिप्युलेशन, काही मोबिलायझेशन फिजिओथेरपिस्टच्या हाताने हे क्लिनिकमध्ये तर होतंच, पण त्या प्रोटोकॉलचा एक महत्त्वाचा भाग असतो की घरी पण तुम्ही या एक्सरसाइजेस करणे. त्याच्यामुळे हे घरी एक्सरसाइज करणे हा काही वेगळा पार्ट नाही आहे, त्या फिजिओथेरपिस्टनी सेट केलेल्या प्रोटोकॉलचाच भाग आहे. त्याच्यामुळे त्या एक्सरसाइजेस घरी जोपर्यंत पेशंट करणार नाही तोपर्यंत जे डिझायर्ड इफेक्ट्स किंवा मग आपल्याला जो फायदा त्या ट्रीटमेंटचा व्हायला पाहिजे तो होणारच नाही. त्याच्यामुळे जेव्हा फिजिओथेरपिस्ट सांगतात की तुम्ही या एक्सरसाइजेसवर जास्त लक्ष द्या घरी, त्या आणि या वेळी इतक्या वेळा त्या एक्सरसाइजेस करा, तर तुम्ही वेळातला वेळ काढून त्या करणे अगदी महत्त्वाचं आहे. हे तुमच्याचसाठी आहे आणि तुमचा फिजिओथेरपिस्टकडे किंवा क्लिनिकमध्ये जो ट्रीटमेंटचा वेळ आहे तो कमी करण्यासाठी आहे. म्हणजे एक साधी गोष्ट आहे की शरीर तुमचं आहे, तब्येत तुमची आहे, त्याच्यासाठी मेहनत पण तुम्हाला स्वतःला घ्यावी लागणार आहे. श्रोते हो, लक्षात घ्या, फक्त काही बाबतीत जसं पॅरालिसिसचा पेशंट आहे किंवा एखादा ॲक्सिडेंटवाला पेशंट आहे तर त्याला असं होईल की स्वतःला करणं जमणार नाही, त्याला कुणाची तरी मदत घ्यावी लागणार आहे. पण बाकीचे जे आजार आहेत, जसं आपले सांधे दुखत आहेत किंवा इतर कुठल्या याच्यासाठी जर तुम्ही फिजिओथेरपी करून घेत आहात, व्यायाम सांगितला आहे, तो करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचे संपूर्ण फायदे आपल्याला स्वतःला मिळणारे असतात. सर, मला हे सांगा की बरेचदा असं होतं की व्यायाम
प्रकार जेव्हा आपण पाहतो ते बरेचदा सारखे सारखे दिसतात. दोन व्यक्ती पण ज्या सख्या भावंड नाही आहेत ते पण बरेचदा त्यांच्यामध्ये साम्य असू शकतं, पण ते भावंड नसतात. तर अशा वेळेला हा जो जिम आहे किंवा योगा क्लास आहे तर त्याला आपण फिजिओथेरपी म्हणू का? कारण सारखे वाटतात, एक्सरसाइजेस सारखे वाटतात आपल्याला. बिलकुलच नाही. जिम आणि योगा क्लास एकदमच वेगळे आहेत. आपण असं समजू की जेव्हा पेशंट असतो, जेव्हा एखादी व्यक्ती एखादी रुग्ण व्यक्ती होते. रुग्ण होते, तेव्हा जिम किंवा तिथले जे योगाचे जे ट्रेनर असतात ते बिलकुलच फिजिओथेरपी संलग्नित नसतात किंवा त्याच्या शिक्षणाशी संलग्नित नसतात. फक्त काहीतरी पाहून यूट्यूबवर किंवा एखादा 2-3 महिन्यांचा कोर्स करून ते फिजिओथेरपी करतात आणि ट्रेनर वगैरे होतात. अशा वेळेस काय होतं की दुखणं कमी असेल आणि एखादा रुग्ण त्या जिम किंवा योगा क्लासमध्ये डायरेक्ट जात असेल आणि तिथे काही आसनं करत असेल किंवा चुकीच्या पद्धतीने जिम करत असेल तर त्यांचं दुखणं 100% वाढणार आहे. असं न करता तुम्ही आधी फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्या, त्याच्याकडून निदान करून घ्या आणि मग त्या एक्सरसाइजेस करून तुम्ही जिम आणि योगा क्लास जॉईन करा. याच्यामध्ये एक अजून ॲड करू शकतो की एक इच्छा झाली की चला मी आतापर्यंत काही करत नाही आणि आता मला आजपासून योगा क्लास जॉईन करायचा आहे किंवा जिम जॉईन करायचं आहे. असं न करता तुम्ही फक्त योगा क्लास किंवा जिम जॉईन करू शकतो का याचं निदान करून घेण्यासाठी फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्या. त्यांना जे माहीत असतं ते त्या ट्रेनरला माहीत नसतं. कुठल्या मसल्सवर तुम्हाला जास्त वर्क करायचं आहे, कुठल्या मसल्स तुमच्या खूप स्ट्रॉंग आहेत, कुठल्या मसल तुमच्या टाईट आहेत किंवा कुठल्या स्नायू तुमचे वीक आहेत, हे फिजिओथेरपिस्टकडून जाणून घ्या आणि त्यानंतर मग तुम्ही जिम किंवा योगा क्लास जॉईन करा. ही अतिशय महत्त्वाची अशी माहिती आपण सध्या चर्चा करतो आहोत त्याच्यावरती. तर आजारासाठी मात्र तर तुम्हाला तुमच्या डॉक्टरकडे जाणं खूप आवश्यक असं आहे. ICUमध्ये पण बरेचसे पेशंट जे आहेत तर तिथे पण फिजिओथेरपिस्टची भूमिका आहे महत्त्वाची, तर ती सांगा ना. ICUमध्ये फिजिओथेरपीचा खूपच महत्त्वाचा रोल आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जेव्हा पेशंट सिरियस असतो आणि डॉक्टर त्यांना सजेस्ट करतात, पेशंट शुद्धीवर नसतो, असेच पेशंट जास्त इमर्जन्सी पेशंट असेच ICUमध्ये असतात किंवा डॉक्टर एखाद्या वेळेस सांगतात की यांना हालचाल नाही करायला पाहिजे, हे बेड रिडन राहायला पाहिजे. तर अशा वेळेस काय होते, नॉर्मल शरीराची हालचाल न झाल्यामुळे शरीरामध्ये काही सेकंडरी चेंजेस येतात, सेकंडरी कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. तर ते न होण्यासाठी फिजिओथेरपी असते. जे पेशंट बेशुद्ध झाल्यावर किंवा शुद्ध नसताना शरीराची हालचाल करू शकत नाही, ती शरीराची हालचाल फिजिओथेरपीद्वारे होऊ शकतं. जेव्हा पेशंट व्हेंटिलेटरवर असतो, आता हे ICU आणि व्हेंटिलेटर फारच कॉमन आहे. व्हेंटिलेटरवर जेव्हा असतो आणि लंग्स जे असतात, फुफ्फुसं जे असतात, त्यामध्ये त्यांची जी नॉर्मल क्रिया असते ती होत नाही. त्याच्यामुळे त्यामध्ये कफ किंवा सिक्रिशन्स खूप जमा होतात आणि हे खूप मोठं कारण असतं की पेशंटची तब्येत अजून खराब होऊ शकतं. तर ते सिक्रिशन्स प्रॉपर पद्धतीने बाहेर काढणे, मशीनद्वारे बाहेर काढणे किंवा ते सिक्रिशन्स न होऊ देणे, अशा प्रकारची फिजिओथेरपी ICUमध्ये असतं. म्हणजे एकूण आपण पाहतोय की साधा पेशंट जो चालता बोलताय, त्याचं काहीतरी दुखतंय, त्याच्यासाठी फिजिओथेरपी उपयोगाची पडणार आहे. ज्याला कुठलं ऑपरेशन झालं आहे मोठं त्याच्यासाठी पण. इतकंच नाही तर ICUमध्ये जर एखादा तुमचा रुग्ण भरती आहे तर तिथे सुद्धा फिजिओथेरपिस्टची तुम्हाला मदत मिळू शकते. सर, स्पोर्ट्स फिजिओथेरपी पण आहे, तर त्याबद्दल आपण सांगूया. बरोबर. याआधी पण बोललोय की स्पोर्ट्स इंजुरी आणि स्पोर्ट्समन आणि त्यांचा स्पोर्ट्स हे तिघही सोबत चालत असतात. भरपूर वेळा आपण आपल्या नॅशनल क्रिकेट टीम जी आहे आपली, त्यामध्ये पण प्लेयर इंज्युअर होतात असं पाहतो. पण जितक्या जोमाने ते कमबॅक करतात आपल्या स्पोर्ट्स किंवा त्यांच्या गेममध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स पण देतात आफ्टर इंजुरी ऑल्सो. तर एकच कारण आहे की एक योग्य पद्धतीची फिजिओथेरपी. यामध्ये किती लवकर पेशंट बरा होऊ शकतो हे फक्त आणि फक्त स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्टचं काम आहे. भरपूर साऱ्या टेक्निक असतात की इंजुरी कमी करण्यापासून किंवा मग इंजुरी प्रिव्हेन्शनपासून तर इंजुरी झाल्यानंतर लवकर रिकव्हरीपर्यंत स्पोर्ट्स फिजिओथेरपीचं महत्त्व आहे. सर, लहान मुलांमध्ये पण आपण पाहतो की फिजिओथेरपी उपचार उपयोगात येऊ शकतो, तर तो कसा? लहान मुलांमध्ये जन्मतः होणारे काही आजार असतात. त्यातला एक मुख्य किंवा प्रमुख आजार म्हणजे सेरेब्रल पाल्सी. यामध्ये एखाद्या अवयवाची
पायाची किंवा हाताची हालचाल कमी होणे किंवा मग पूर्णपणे शरीराची हालचाल कमी होणे किंवा मग बाळाला चालता न येणे, बॅलन्स नसणे, बोलता न येणे, अशा प्रकारचे सेरेब्रल पाल्सीमध्ये लक्षणं दिसू शकतात. तर यासाठी फिजिओथेरपी खूप खूप महत्त्वाची आहे. एखाद्या वेळेस असं होतं की रुग्णाच्या पालक असतात, त्यांना हे फार नंतर माहीत पडतं किंवा मग डॉक्टरांकडून त्यांना सांगितलं जात नाही फिजिओथेरपीचं महत्त्व. अशा वेळेस थोडासा लेट होतो आणि मग त्याचे जे रिझल्ट्स राहायला पाहिजे, अर्थातच याला खूप वेळ लागतो. पेशंट एकदम कधी नॉर्मल पण होत नाही, पण आपण नियर नॉर्मल पेशंटला करूच शकतो फिजिओथेरपीनी. पण अशा वेळेस जो लागणारा वेळ आहे तो वेळ न घालवता तुम्हाला कुठलंही बाळामध्ये असं व्यंग वाटत असेल किंवा एखादी गोष्ट लक्षात येत असेल की जी नॉर्मल नाही आहे, ती पीडियाट्रिक फिजिओथेरपिस्टकडे जाऊन त्या शंकेचं निरसन करा किंवा तुमचे जे डॉक्टर आहेत त्यांच्याशी भेटून त्यांच्याशी बोलून नॉर्मल हालचाल जी तुमच्या लक्षात आलेली नाही आहे ती काय आहे आणि कशाशा संबंधित आहे हे तुमच्या डॉक्टरांशी बोलून सॉल्व करा. आणि त्यानंतर फिजिओथेरपी घेणे अगदी महत्त्वाचं आहे. फिजिओथेरपी बंद पण नका करू. प्रॉपर पीडियाट्रिक फिजिओथेरपिस्टला भेटूनच त्यांच्या सान्निध्यातच फिजिओथेरपी कंटिन्यू करा. आणि सर, मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की सोशल मीडियाचं पाहून लोकांनी व्यायाम केलेले असतात किंवा मनाने काहीतरी केलेलं असतं. औषधं गोळ्या पण बरेचदा मनाने घेतल्या जातात. तसे व्यायाम प्रकार तर निश्चितच मनाने केले जातातच. तर अशा वेळेला असे पेशंट्स जेव्हा तुमच्याकडे येऊन पोहोचतात तर तुमच्यासाठी पण ते अडचणीचं असतं अशा रुग्णांना हे करायला. तर असे रोजच्या याच्यात कुठले तुमचे चॅलेंजेस तुमच्यासमोर येतात? आता जेव्हापासून प्रॅक्टिस सुरू झाली तेव्हापासून आमचे जे चॅलेंजेस आहेत ते खूप चेंज होत गेले. जसं काळ बदलत गेला तसा. आता आमच्या पुढची मुख्य समस्या, जसं तुम्ही सांगितलं, गुगल किंवा यूट्यूबवरून डायरेक्ट पाहून पेशंट येतात आणि त्यांना त्रास वाटतो, ती तर एक आहेच. याच्यासोबतही फिजिओथेरपिस्ट नसतानाही काही लोक तो असल्याची बतावणी करून रुग्णांवर उपचार करतात आणि यामध्ये रुग्ण त्रस्त होतो. असे रुग्ण जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा खूप वेळ पण निघून गेलेला असतो आणि त्यामुळे तो रुग्ण कायमचा अपंग पण होऊ शकतो. दुसरी अजून एक महत्त्वाची आम्ही समस्या फेस करतो आमच्या डे टू डे प्रॅक्टिसमध्ये की फिजिओथेरपीमध्ये ज्या आपण मशीन वापरतो त्या मशीनचा सर्रास बिझनेस म्हणून लोक बाहेर ते आपल्याला वापर होताना दिसतोय. हो, वापर होताना दिसतोय. तर त्या मशीन्स डायरेक्ट रुग्णांना विकल्या जातात आणि त्या रुग्णांना ॲश्युरिटी दिल्या जाते की तुम्हीच घरी करा, फिजिओथेरपिस्टची आवश्यकता नाही. अशा वेळेस पण रुग्णांचा पैसा, वेळ आणि जो रिकव्हरी पिरियड असतो तो लांबणे, अशा गोष्टी रुग्णांसोबत घडतात. या 2-3 अशा समस्या आहे की जेव्हा असे रुग्ण आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही पण हतबल होऊन जातो. कारण की ती कंडिशन जी छोटीशी असते आणि ती चुकीच्या सल्ला घेतल्यामुळे वाढल्या जाते आणि ती वाढलेली कंडिशन फिजिओथेरपिस्ट कितपत मग कमी करू शकतो हे मग थोडंसं कठीण होत जातं आहे. अशामध्ये पेशंटच सफर होतो. पेशंटच्या ज्या वेदना किंवा जो आजार असतो त्याला पण खूप वेळ लागतो आणि एक ॲश्युरिटी येत नाही की हा त्रास किती कमी होईल. अशा आमच्या रोजच्या दैनंदिन जी आमची प्रॅक्टिस असते त्यामध्ये अशा आम्ही समस्या फेस करतो. या गोष्टीकडे तर आवर्जून सगळ्यांनी लक्ष दिलंच पाहिजे. जाहिरातीचं युग आहे किंवा फसवं युग आहे. त्याच्यामध्ये होतं असं आपल्याला की मोह होतो बऱ्याचशा गोष्टींचा की हे मला स्वतःला करता येणार आहे, घरच्या घरी करता येणार आहे, कमी खर्चात होतं आहे. पण जिथे तब्येतीचा किंवा तुमच्या शरीर स्वास्थ्याचा विषय आहे तिथे मात्र आपण संपूर्णतः सजग राहून आपल्या योग्य व्यक्तीकडनं, तज्ज्ञ लोकांकडनं मार्गदर्शन घेऊन पुढे गेलेलं केव्हाही बरं आहे. निश्चितच या सगळ्या गोष्टींची मला असं वाटतं की चर्चा होणं खूप आवश्यक होतं आणि आज खूप महत्त्वपूर्ण माहिती श्रोत्यांना सांगितलेली आहे. यामध्ये मॅडम एक की कुठली पण टेक्नॉलॉजी, कुठली पण मशीन जेव्हा वापरल्या जाते तर ती जेवढी महत्त्वाची असते ती मशीन चालवणारा त्याच्या मागचा जो मनुष्य असतो किंवा डॉक्टर असतो तो पण आणि नॉलेजेबल डॉक्टर असतो तो पण अगदी महत्त्वाचा असतो. हे लोकांनी किंवा रुग्णांनी लक्षात घेतलं पाहिजे.
आपण सहज पाहतो ना की आपल्या घरी जर गाडी आहे, लहान मुलं पण हट्ट करतात 18 वर्षाखालचे की मला गाडी चालवायची आहे आणि त्यांच्या हातामध्ये गाडी दिल्यावर आपल्याला सुरुवातीला कौतुक वाटतं की छान चालवली आणि जर मोठा ॲक्सिडेंट झाला तर आपल्या लक्षात येतं, कारण त्यांना ते मशीन जरी हाताळता आली तरी पण तितकं नॉलेज नसतं, तेवढा अनुभव नसतो आणि त्यामुळे जी गडबड होते डॉक्टर तर ती आपल्याला कळू शकते. त्यामुळे आपण जेव्हा पण हे असले कुठले इलाज करून घेणार आहोत तेव्हा तज्ज्ञ व्यक्तीकडे आवर्जून जा. डॉक्टर जाता जाता काय संदेश द्याल आपण? आजच्या या अकोला आकाशवाणीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर आजच्या या अकोला आकाशवाणीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला एवढेच सांगायचे आहे की बनावट भोंदू लोकांपासून फिजिओथेरपी उपचार घेतल्यास दुखणे वाढू शकतं, वेळ व पैसाही वाया जातो. तर श्रोते हो, डिग्रीधारक नोंदणीकृत फिजिओथेरपिस्टकडून उपचार घ्या, एवढीच माझी विनंती. निश्चित सर, आज महत्त्वाची माहिती आपण आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेली आहे. त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.